तुम्हाला धमक्या आल्या, तुमच्या मुलाला धमक्या आल्या. हे सध्या केंद्रीय मंत्री आहेत, म्हणजे खऱ्या अर्थानं अण्णांचा फायदा झाला असेल, पण पुण्याचं फार मोठं नुकसान झालं. वसंत मोरेंचं नेमकं उदरनिर्वाहाचं साधन काय? आणि मला काय होतं की मला पक्षामध्ये जो त्रास झाला मनसेला, मला तिथून बाहेर पडायचं. नेमकं कोणी त्रास दिला? पद्धतीने मी आता 15 वर्ष झाली. दंगेकर 25 वर्ष नगरसेवक, हां मी 10 वर्ष आहे. दंगेकरला संधी मिळाली, दंगेकर आमदार झाले, तर दंगेकरांचे पक्ष किती झाले हे मोजले का? तरी सुद्धा मी ह्या कात्रजमध्ये कचऱ्यामध्ये ISO घेणारा देशातला पहिला नगरसेवक, महाराष्ट्रातला सगळ्यात उंच झेंडा पहिला बसवणारा नगरसेवक, पुणे महानगरपालिकेतली सगळ्यात मोठी शाळा करणारा मी नगरसेवक, 2 दवाखाने उभे करणारा मी नगरसेवक, 12 टनाच्या कचऱ्यापासून ते 50 टनाच्या कचऱ्यापर्यंत जाणारा मी नगरसेवक. जे तुम्हाला तो एक फोटो व्हायरल होता की जिथं तुम्ही जेव्हा राज ठाकरेंना सोडलं होतं तेव्हाचा तो फोटो आहे आणि तिथं तुम्ही तिथं दोन्ही भावांना एडिट केलेला तो फोटो आहे. किंवा असं एक मीम व्हायरल होतोय की वोडाफोनमधून आयडियात आली आणि वोडाफोन आयडिया एकत्र झाले. किंवा बऱ्याच गोष्टी की तुमच्याबद्दल बोललं जातं की फेसबुकचा खासदार. आता मनसे शिवसेना जर पुण्यामध्ये एकत्र झाली तर तो 11.5 लाखाचा एक पॅच तयार होतो. दोन्ही आमदार होण्यामागे वसंत मोरे जातात. आता परत महायुतीचे एक मंत्री नितेश राणे म्हणतायत, कोण वसंत मोरे? आणि ह्याच टिल्लू पक्षाचा नगरसेवक पुढच्या 4 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि 2011ला दादा बोलले होते आणि 4 महिन्यांनी हाच टिल्लू पक्षाचा वसंत मोरे जो प्रभागाध्यक्ष म्हणून त्या चेअरवर बसला होता, तोच पुणे शहराचा विरोधी पक्षनेता म्हणून बसला. नाही कोण नाही, दोघंही नाही, ओनली काम, नो बाकवास, फक्त काम, बाकी बाकवास नाही करत नाही. इतकं स्मशानभूमीमध्ये असा एक माणूस, कदाचित त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या दगडांना सुद्धा पाजर फुटला असेल. उद्धव ठाकरे की राज ठाकरे? मी जे करतो ते दाखवतो. माझं नशीब पण कधीतरी मला साथ देईल आणि मग मी पुण्याचा विकास करून दाखवतो. नमस्कार, डिजिटल चवडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ज्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत ते खरं तर बघितलं तर आज नगरसेवक देखील नाहीत. कारण महाराष्ट्रात 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच झालेल्या नाहीत. पण थोडं मागे गेलं, त्यांचा प्रवास बघितला तर एका शेतकरी कुटुंबात जन्म, ते फक्त वयाची 18 वर्षे पूर्ण नाहीत म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी होता आले नाही, असा प्रवास आज पुणे महापालिकेत सलग 3 टर्म नगरसेवक, विरोधी पक्षनेता. तर आज संपूर्ण महाराष्ट्रात काहीही घटना घडली तर त्यांची भूमिका ही चर्चेच्या केंद्रस्थानी ठरत असते. असा हा वसंत मोरे नावाचा कल्ट हा कसा निर्माण झाला याबद्दल आज आपण स्वतः वसंत मोरे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. पहिलाच प्रश्न की आजचे वसंत मोरे कसे घडले? वसंत मोरे घडायला 30-35 वर्षे गेली. आज माझं वय 51 आहे. आणि मला वाटतं की अगदी शालेय जीवनापासून मी शिवसैनिक होतो. मला आठवतंय चांगलं, मी भारतीय विद्यापीठला होतो 8वीला, 8वी-9वी 10वी, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, भारतीय विद्यापीठ. या ठिकाणी मी शाळेत असताना शाळेतल्या वहीच्या पहिल्या पानावरती जय महाराष्ट्र शिवसेना असं लिहिलं असायचं. तेव्हापासून ते सातत्याने, मग मी जेव्हा 12वीला गेलो त्यावेळेस माझ्या इथं कात्रज भागामध्ये शिवसेनेची शाखा ओपन करायचं चाललं होतं. माझं वय कमी असल्यामुळं मला शाखा प्रमुख होता आला, मग शिवसैनिक झालो. आणि जेव्हा मी फर्स्ट इयरला गेलो तेव्हा मग मी शाखा प्रमुख झालो. म्हणजे कॉलेज आणि राजकारण दोन्ही सायमल्टेनियसली चाललं होतं. मग त्यावेळेस शिवजयंत्या करणं, दहीहंडी, असे छोटे छोटे कार्यक्रम, लहान मुलांसाठी स्पर्धा, असे कार्यक्रम माझे कायम सातत्याने असायचे. तेव्हापासून ती एक राजकारणाची ओढ लागलेली. मग शाखा प्रमुख झाल्यानंतर मग कॅन्टोन्मेंट विधानसभा होता आमच्या इथला, त्याचा मी उपविभाग प्रमुख झालो शिवसेनेत. तिथून पुढे मग मनसे तयार झाली 2006. पण मी जरी शिवसेनेत होतो तरी मी राजसाहेब ठाकरेंचं समर्थक म्हटलंच होतो. त्यामुळे 2006ला जसं काय शिवसेनेतून मनसे बाहेर पडले, राजसाहेब बाहेर पडले, तसं मी पण बाहेर पडलो. पहिल्या दिवशी पुण्यातील पदावरती असताना शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता म्हणून माझा राजीनामा होता. तेव्हापासून मग तो प्रवास चालू झाला. 2007ला 4 महिन्यात निवडणुका लागल्या. पहिल्यांदा शिवसेनेचा बेस माझा होता, शाखा प्रमुख असताना काम केलं. लगेच 2007ला पहिल्याच टर्मला उभा राहिलो आणि पहिल्यांदाच नगरसेवक झालो. तो आजपर्यंत 3 टर्मचा प्रवास सातत्याने आहे. 2 विधानसभा लढवल्या, 1 लोकसभा लढवली.
जवळजवळ 4 पोटनिवडणुका माझ्या अंडर लढल्या गेल्या महानगरपालिकेच्या. मग आता राजकारणाचा प्रदीर्घ अभ्यास आहे. तेव्हापासून ते एका शाखा प्रमुखापासून तर आज पुणे महानगरपालिकेचा गटनेता, विरोधी पक्षनेता, स्टँडिंग कमिटी, सगळ्या कमिट्या, प्रभागाध्यक्ष, सगळ्या कमिट्या माझ्या झाल्या. आता तुम्ही म्हणाले तुम्ही 18व्या वर्षापासून या सगळ्या गोष्टी आले, पण शिवसेना हा पक्ष निवडणे आणि राजकारणात येणे, बाळासाहेब ठाकरे अतिशय आवडती व्यक्ती. म्हणजे मला वाटतं की त्या टायमाला मला 2 व्यक्ती खूप आवडायच्या लहानपणी. एक तर बाळासाहेब ठाकरे, आणि मला वाटतं की त्या टायमाला बाबरी मस्जिदचं वातावरण खूप जोरात होतं. ते वातावरण जोरात असताना त्या काळी साध्वी ऋतंभरा देवी म्हणून मला आजही नाव आठवतं. त्यांची अशी भाषणं चालायची जोरात. मग ती भाषणं आम्ही व्हिडिओ आणायचो, व्हिडिओ घरी चौकामध्ये. तो व्हिडिओ लावायचा आणि त्याच्यावरती त्यांची ती भाषणं ऐकत बसायची, बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ऐकायची. पण जेव्हा बाबरीचं पतन झालं त्या टायमाला मग बाळासाहेब ठाकरेंनी ओपन सांगितलं होतं ती पाडली असेल, ती शिवसैनिकांनी पाडली असेल, मला त्याचा अभिमान आहे. तेव्हापासून अजून कट्टरता अंगामध्ये शिवसैनिक म्हणून वाढत गेली. तुम्ही मागच्या 30 ते 35 वर्षांचा उल्लेख केला. या 30-35 वर्षात जसं तुमचं राजकारण बदललं तसं पुणे शहर देखील बदललं. सामाजिक राजकीय अनेक गोष्टी बदलल्या. तर या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता? तर पुणे बदललं, कोणत्या अर्थाने बदललं? म्हणजे पुणे हे एक शिक्षणाचं माहेरघर होतं. पुणे सांस्कृतिक शहर होतं. पुणे हे पेन्शनांचं शहर होतं. इथं पेन्शनर लोक इकडे राहिले यायचे. पण मला असं वाटतं की आता त्या कुठल्या गोष्टी पुण्यात राहिल्या नाहीत. ना विद्येचं माहेरघर राहिले, ना सांस्कृतिक शहर राहिले, आणि याला सगळ्याला कारणीभूत कायदा सुव्यवस्था आहे. ज्या पद्धतीने पुण्यामध्ये कोयता गँगरेप चालले, कोयता गँगचे विषय एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आता शहर वाढतंय, बकाल झाले शहर. म्हणजे शहरामध्ये आता मला वाटतं कुठंतरी हे थांबवलं पाहिजे ना बांधकाम परमिशन्स महानगरपालिकेने. कारण बघता बघता पुणे शहर हे राज्यातली सगळ्यात मोठी महानगरपालिका झाली. मुंबईपेक्षा क्षेत्रफळाने मुंबईपेक्षा महानगरपालिका मोठी झाली. मग ह्या एवढ्या मोठ्या वाढलेल्या शहराला तुम्ही पाणी कुठं आणणार, तुम्ही इथला कचऱ्याचं काय विल्हेवाट लावणार, हे सगळ्या सुविधा अजून तसेच बोंबलत पडल्या आहेत. त्याच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे मला वाटतं की पुणे वाढलं भरपूर, पण पुण्यात बदल पण तेवढा झालाय. पुण्यामध्ये समस्यांचं फार मोठ्या प्रमाणात आक्रमण झालंय. शिवाय ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा सारखा प्रश्न निर्माण होतोय सातत्याने, तर ते एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे पुणे शहरासमोर. आता तुम्ही म्हणताय कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारीकरण, फार तुम्हाला धमक्या आल्या, तुमच्या मुलाला धमक्या आल्या, इथपर्यंत म्हणजे लोकप्रतिनिधींपर्यंत हा विषय त्यांच्या कुटुंबापर्यंत जातोय. तर हे थांबलं पाहिजे यासाठी नेमकं काय होणं अपेक्षित? मला वाटतं की हे काय फक्त पुण्यामध्ये नाही चालू, हे अख्ख्या राज्यामध्ये चालू आहे. आणि ह्याच्याकरता या महाराष्ट्राला एक पूर्णवेळ गृहमंत्री हवा. आता देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत आणि ते मुख्यमंत्री पद निभावत असताना त्यांचीच तारेवरची कसरत चालली. शिवाय आमदारांचे वेगवेगळे होणारे स्टेटमेंट्स आहेत. सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मला वाटतं की त्या आता सध्या खूप हायपर आहेत आणि त्यामुळं त्यांचं गृह खात्याकडे पाहिजे तेवढं लक्ष नाहीये. त्यामुळेच हे सगळं सातत्याने होतंय. सातत्याने गुन्हेगारी वाढत चालली आहे पुण्यातली नाही, महाराष्ट्रातली. आज स्वतः त्यांच्या नागपूरमध्ये ज्या पद्धतीने रोज काहीतरी कांड चालू आहे, म्हणजे जर ते स्वतःचं शहर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर मग तुम्ही आम्ही काय त्यांच्याकडनं अपेक्षा करायची? 800 किलोमीटर लांब काय अपेक्षा करायची? आता पुण्याचे जसं काही बदल होते ते आपण बोललो. पुण्यात IT कंपन्या येत आहेत, इतर अनेक कंपन्या आलेल्या आहेत, त्याच्यामुळे पुण्याची आर्थिक भरभराट होते. पण दुसरीकडे पब संस्कृती आणि त्या संस्कृतीतून येणाऱ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी घडतायत. तर याच्यामुळे मग हा समतोल पुणे शहराचा कसा राखला जाऊ शकतो किंवा पुण्याची सांस्कृतिक ओळख कशी टिकवता येऊ शकते? पब संस्कृती पुण्यामध्ये कुठे येतं? कोरेगाव पार्क भागामध्ये जास्त करून. मध्यंतरी पुण्यामध्ये जो काही एक प्रकार घडला होता
दोघांची जीव गेला तरी पोर्ष प्रकरण झालं, हम्म. तो त्याच भागामध्ये झाला होता ना. हो. हे मला वाटतं की हे फक्त काही एखादा सीपी बदलला की मग ते बंद होतं, पण तो कालांतराने परत सगळं रूप जिथलं तिथं चालू होतं. म्हणजे काहीतरी मनी पॉवर इथं वापरली जाते. मग त्याच्यानंतर परत हे धंदे आहेत तसेच, अनधिकृत धंदे आहेत तसेच चालू राहतात. अवैध धंद्यांचं आता माहेरघर झाले पुणे. ड्रग्स ते विमानतळावरती किती पकडले गेले. मला वाटतं की पुण्याचे लोकप्रतिनिधी, खासदार मुरलीधर मोहोळ हे सध्या केंद्रीय मंत्री आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं अण्णांचा फायदा झाला असेल, पण पुण्याचं फार मोठं नुकसान झालं. कारण जसा महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नाहीये, तसं पुण्याला पूर्ण वेळ खासदारच नाही. पुण्याला पूर्ण वेळ खासदार नसल्यामुळे पुण्यातल्या एकाच्या बारक्यासारख्या गोष्टी घडतात, याच्या होतात, मोठ्या मोठ्या काय काय प्रसंगी येतात पुण्यामध्ये. ते बघण्याकरता लोकप्रतिनिधी, खासदारच नाही सध्या, एकतर आमदार आहेत तर आमदार प्रत्येकाच्या मतदारसंघात व्यस्त आहे. तो व्यस्त आहे एवढ्यामध्ये एक दुसरं त्याचं काम आहे की महानगरपालिकेतनं मी कसं बजेट ओरबडून आणून, त्यांचं राज्य सरकारचे बजेट राहिलं बाजूला, त्या सगळ्या आमदारांचा डोळा नुसता महानगरपालिकेच्या बजेटवरती आहे. कारण जायचं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं, अजितदादा पवारांना भेटायचं, देवेंद्र फडणवीसांना भेटायचं, आणि माझ्या प्रभागासाठी बजेट द्या, माझ्या विधानसभेसाठी बजेट आहे, महानगरपालिका आयुक्तांना सांगा, आणि मग त्यांच्याकडनं बजेट. म्हणजे अक्षरशः मागच्या वेळेसचे खासदारांनी खिरापत वाटले, मागच्या वेळेसच्या यांनी कमिशनरांनी खिरापत वाटले की बजेट वाटलं. ज्या पद्धतीने महानगरपालिकेचे एकूण कामकाज चालू आहे ना, भयानक अवस्था आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टी म्हणताय, गुन्हेगारीकरण असेल, बकालीकरण असेल, खासदारांची भूमिका, आमदारांची भूमिका. मेन म्हणजे पुणे काय पूर्ण महाराष्ट्रातच आता स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाहीयेत. तर या सगळ्या गोष्टी पाहता तुमचं वैयक्तिक असं व्हिजन पुणे शहर विकासाचं काय, जेणेकरून नागरिकांना जेव्हा हे सगळे तुम्ही निगेटिव्ह म्हणा किंवा उदासीन बाजू सांगताय, तर एक सकारात्मक दिशा म्हणून तुमच्याकडे पाहावं. माझं स्वतःचं पुण्यासाठी फार मोठं विजन होतं, जे की मी लोकसभेमध्ये आता जेव्हा मी लोकसभेला उमेदवार होतो त्यावेळेस मी दाखवलं की मला विशेषतः पुण्यामधल्या शाळा सुधारायची, मला पुण्याची कचरा व्यवस्था सुधारायची, मला पुण्याची वाहतूक समस्या सोडवायची, मला पुण्याची आरोग्य व्यवस्था सुधारायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माझ्या प्रभागात केल्यात. माझ्या प्रभागातली माझी शाळा, जी मी माझी म्हणतो महानगरपालिकेची, आज ही पुणे शहरातली सगळ्यात मोठी शाळा आहे. 2991 विद्यार्थी असणारी महानगरपालिकेची मराठी शाळा आहे माझी. त्यामुळं माझी शाळा जर मी सुधारवली तर मी महानगरपालिकेची शाळा सुधारू शकतो. माझा भाग हा प्रचंड पाणी पुरवठ्याचा इकडं, कारण हा शेपटाचा भाग आहे, कात्रज म्हणजे शेपटामध्ये येतं. शेपटामध्ये असल्यामुळे त्यामुळे इकडे सगळ्यात समस्या शेवट येतात. सगळे पुरवठा जो होतो तो शेवट होतो आमचा, पाणी पुरवठा शेवट, काय आलं शेवट, सगळ्या गोष्टी शेवट येतात. त्यामुळे इथला पाणी प्रश्न हा मी ज्यावेळेस पहिल्यांदा 2007 नंतर सुरू झालो तेव्हा 7, 8, 8, 9 ह्याच कालावधीमध्ये मी तळजाई टेकडीवरनं 1200 मीटर व्यासाची पाण्याची पाईपलाईन आणली, आणि कधी 8-10 वर्षापूर्वी बांधलेली पाण्याची टाकी पहिल्यांदा मी भरली. तेव्हापासून सातत्याने मी माझ्या भागातला पाण्याचा प्रश्न सोडवत आलो, हंडामुक्त कात्रज करायचं. मी कात्रज हंडामुक्त 100-2012 नंतरच 100% 2012 नंतरच केलं. पण आज सुद्धा कात्रजमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, कारण कात्रज उपनगर आहे, एकदम वास्टिंग स्वरूपात वाढत चाललंय, खूप मोठं वाढत चाललंय. मी जर आमच्या इथं आमच्या भागामध्ये कोपडे नगर, अजून ते तो जो भाग आहे खोपडे नगरचा तिकडचा, त्या भागामध्ये जर तुम्ही गेलात तर इतकी भयानक लोकवस्ती आहे तिकडं. भारतनगर, दत्तनगर, हे सगळ्या भागामध्ये, सोपान काका नगर, निंबाळकर वस्ती, गुजर वस्ती, महादेवनगर भाग 1 भाग 2, ह्या भागामध्ये एवढं मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती वाढली आहे. इथं संतोष नगरला वरचा परिसर पाहिला असा चेमाताचा, तर ह्याच्यामुळे इथं पाण्यावरती आता थाना आहे. आणि जी 23 गावं समाविष्ट झाली, 23 गावातली सगळ्यात जास्त गावं 8 गाव ही माझ्या प्रभागाला आहे. 8 गावं माझ्या प्रभागाच्या शेजारी आहेत. त्यामुळे इथं जेणेकरून पाण्यावरती लोड आलाय, इथल्या कचरा समस्येवरती लोड आलाय, इथल्या वाहतूक समस्येवरती प्रचंड लोड आलेला आहे. आणि 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. मार्च महिन्यात 3 वर्ष पूर्ण, एप्रिल, मे, जून, जुलै
म्हणजे जवळजवळ हे 4 महिने आता गेले, जवळजवळ 3.25 महिने झाले, 3.25 वर्ष झाले नगरसेवकच नाही. आणि नगरसेवक पद नसल्यामुळे आम्हाला सुविधा सोडवता येत नाहीये. त्या समस्यांचा प्रॉब्लेम होतोय ना इथं या गावांमध्ये. पण मला वाटतं की या सगळ्या समस्यांकडे बघायचं असेल तर एक शहराचं महत्वाचं पद आपल्याकडे असणं फार गरजेचं. तर तुमच्या शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात तुम्ही बोलू शकता, तुमच्या शहराच्या वाहतूक व्यवस्थेसंदर्भात बोलू शकता. आता मी आतापर्यंत माझ्याकडे 2 फ्लायओव्हर झाले माझ्या भागामध्ये. वाहतुकीच्या समस्येच्या बाबतीमध्ये छोटे छोटे क्रॅक्स असतात की शहरामध्ये अनेक ठिकाणी आज डीपी रोड आहे आणि ते बंद आहेत. त्यामुळे शहरातल्या इंटरनल वाहतुकीचा जो लोड येतो तो सगळा मुख्य रस्त्यावरती येतो. जर इंटरनल रस्ते चांगले असतील, डीपी रोड जे काही 12 मीटर 9 मीटर 8 मीटर जे आहेत ते, हे जर रस्ते चांगले झाले तर जो पब्लिक स्थानिक पब्लिक आहे त्याला इंटरनल गल्लीमुळे माहिती असतं. त्यामुळे तो जो मेन रोडला येतो तो मेन रोडला नाही येतो, तो इंटरनल गल्ल्यांमध्ये जाऊ शकतो, तो तिकडची तिकडे बायपास होऊ शकतो. परंतु त्याला सुद्धा मुख्य रस्त्यावरती यावं लागतं. त्यामुळं इंटरनल रोड हा एक डीपी रोड ओपन होणं फार गरजेचं. तर पुण्याची वाहतूक समस्या सुरळीत होऊ शकते, आता नाही. आता तुमचे राजकीय ओपिनियन आपण जाणून घेतोच आहे, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जसं तुमच्या मित्रांसोबतच्या तुमच्या ट्रिपचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा जिवंतपणा कुठून येतो? म्हणजे आता तुम्ही बऱ्यापैकी कठोर होऊन बोलताय पण आणि वागता पण बऱ्याचदा, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही मनसोक्त आयुष्य एन्जॉय करता. तर आयुष्यामध्ये दुसरं काय हो, खटक्यावर बोट जागेवर पलटी असं झालं की माणसाचं आयुष्य झाले. आता कालचंच आमचं उदाहरण घ्या, चौकामध्ये, त्या चौकामध्ये आमचे एक वन वे म्हणून हवालदार आहेत जे रेग्युलर त्या चौकामध्ये उभे असतात. रोज त्या चौकामध्ये ट्रॅफिक क्लिअरन्स साठी उभे असतात. परवा दिवशी ते ट्रॅफिकमध्ये तिथं उभे असताना पावत्या फाडत होते गाड्यांच्या, आणि पावत्या फाडता फाडता त्यांना तिथे अटॅक आला, जागेवरती एक्सपायर झाले. काय माणसाचं जीवन क्षणभंगूर आहे. त्यामुळे मला वाटतं की आयुष्याचा पूर्णपणे आस्वाद आपण घेतला पाहिजे, कारण इथं रिव्हर्स गिअर नाही आयुष्याला कोणचाच. रेटेक नो रेटेक येत. एकदा आजचा दिवस गेला परत तो येणार नाही, तो क्षण परत येत नसतो. म्हणून माझी जीवन जगण्याची स्टाईल माझी वेगळी आहे. मला ज्या दिवशी वाटतं त्या दिवशी मी फुल डे काम करतो, झोपत नाही अजिबात. म्हणजे मला ते अब्दुल कलामांच्या वाक्याशी तुम्हाला कदाचित माहिती असेल की स्वप्न तीच पाहावीत, जागेवरही स्वप्न पाहावीत, आणि ती दिवसाची पाहावीत. मी दिवसाची स्वप्न पाहतो, नंतर रात्री स्वप्न बघितली, झोपेतच बघितली नॉर्मली. इतकं दिवसाची स्वप्न बघितली पाहिजे तर ती पूर्ण करण्यामध्ये मजा येते. आणि राहिला विषय मैत्रीचा, मी अगदी सुरुवातीच्या काळापासून माझे मैत्री फार 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 माझे फार मोठे मोठे ग्रुप आहेत, आणि प्रत्येक ग्रुपमध्ये माझ्या वयाचे असतील, माझ्यापेक्षा मोठ्या वयाचे असतील, माझ्यापेक्षा लहान वयाचे असतील, सगळे आमचे 3-4 ग्रुप आहेत वेगवेगळे. मग राजकीय ग्रुप माझा वेगळा आहे, माझा मित्रांचा ग्रुप वेगळा आहे, माझा रंगोटियाचा ग्रुप वेगळा आहे, असे सगळे वेगवेगळे ग्रुप आहेत माझे. मग त्या ग्रुप बरोबर मी कधी कोकणात जातो, कधी बाहेर जातो, कधी गोव्याला जातो. आता मी परत आता एवढ्या 15-20 दिवसांमध्ये मी दुबईला जाणार. सगळे ग्रुप 20-21 जण घेऊन चाललो. तिरुपती बालाजीला जातो. पण हे केलं पाहिजे माणसाने. आता रोज स्ट्रेस एवढा स्ट्रेस असतो, या स्ट्रेसमध्ये माणूस आपलं जीवन जगायचं विसरून जातो. आणि मला वाटतं की मग जर तुम्ही एकदा, मी आता 4 दिवस गोव्याला होतो, 4 दिवसानंतर मी आता शुक्रवारी आलोय, आणि आज बरोबर 8 दिवस झाले. त्या 8 दिवसामध्ये मी एवढं काम करतोय की ती एनर्जीच घेऊन आलो तिकडून. 4 दिवस पोरांबरोबर नाही, फोन बिन नाही, काय नाही बंद करून टाकायचं. 4 दिवस आपला मुलगा बघतोय. आता तुम्ही गोवा, दुबई म्हणले, तुमच्या गाड्यांची बरीचदा चर्चा होती. तर वसंत मोरेंचं नेमकं उदरनिर्वाहाचं साधन काय? माझा RMCचा व्यवसाय आहे. रोड कॉन्क्रीट मध्ये मी गेल्या जवळजवळ 13 वर्षापासून आहे. RMCचा व्यवसाय आहे माझा. शिवाय माझं कन्स्ट्रक्शन पण आहे, प्लॉटिंग आहे आमचं. बऱ्यापैकी आमच्या ग्रुपमध्ये जे मुलं आहेत प्लॉटिंग पण करतात, आम्ही कन्स्ट्रक्शन पण बघतो. या चौकामध्ये आपल्या वडिलोपार्जित जमिनी होत्या, त्याच्यावरती बांधकाम केलेलं आहे, तिथं मॉल वगैरे भाड्याने दिलेले आहेत. मग त्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि मला वाटतं की मी अगदी सुरुवातीपासून म्हणजे माझा गाड्यांचा छंद आहे. मला 2000 साली मला वाटतं त्याच्याही कदाचित अगोदर मी पाहिलं होतं पहिल्यांदा की बाळासाहेब ठाकरे आणि नारायण राणे
माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा. हम्म. काही नव्हतं, काही व्यवसाय नव्हता, काय नव्हतं. फक्त मी टँकरचा व्यवसाय होता माझा, पाण्याचे टँकर भरून द्यायचो. हम्म. आपली स्वतःची पेशवेकालीन विहीर येतं, तिथंच आमचा हा व्यवसाय चालायचा. त्या टायमाला मला ती नारायण राणेंकडे टाटा इस्टेट गाडी होती, तो मुख्यमंत्री असताना. हम्म. टाटाच 95च्या नंतरचा कालावधी असेल तो. हो. त्यांची ती गाडी एका कॅन्टर, ती गाडी एवढी हेवी होती, तिला बुलेट प्रूफ काचा होता. हम्म. आणि ती गाडी ट्रकमध्ये टाकून न्यावी लागायची. त्यावेळेस मी एका ठिकाणी ती गाडी ड्रायव्हर चहा प्यायला थांबलेला असताना ती गाडी पाहिली होती. तेव्हा मला एक जण दाखवतो की नारायण राणेंची गाडी. नंतर बाळासाहेब ठाकरेंकडे पण पाहिली तशी गाडी. मग मी तेव्हा ठरवलं होतं राहायला आपण कधी अशी गाडी घेऊ शकत नाही का. त्या मला मग माझी वीटभट्टी पण चालू होती, विट्याचा व्यवसाय होता मला. इथंच असं याच भागामध्ये वीटभट्टी होती माझी समोर. त्या आमच्याच जागा आहेत सगळ्या. आणि मी 2001 साली 60,000 रुपये कर्ज काढलं होतं. 60,000 60,000 का मला वाटतं 80-85,000, 60 का 80-85,000 रुपये मी कर्ज काढलं, लोन काढलं आणि टाटा इस्टेट गाडी घेतली होती. म्हणजे तेव्हापासून 2001 साली माझ्याकडे पहिल्यांदा टाटा इस्टेट होती. आणि ती टाटा इस्टेट अगदी मातोश्रीपर्यंत नेली होती. साहेबांच्या मी एकदा ते एवढा माझा डेंजर किस्सा झाला होता त्या गाडीचा, की आम्ही बाळासाहेब ठाकरे मर्शीनगरला येणार म्हणून मी इथं ते गाडीमध्ये शिवसैनिक भरले आणि गेलो तिकडे त्यांना बघण्यासाठी, भेटण्यासाठी, पाहण्यासाठी. आणि माझी त्या गाडीवरती एवढा मोठा वाघ मागच्या काचावरती, वरती अँटिना, साईडला अँटिना, साईड मिरर, एकदम बनवलेली गाडी. आणि माझी ती गाडी आपल्या इथून स्वारगेटकडे गेली आणि लक्ष्मीनारायण चौकातनं मुकुंद नगरकडे वळाली. ते मातोश्री तिथं नगर येते श्रीकांत पुजारीच्या तिथं. त्या भागात आम्ही असं चाललो होतो, पुढे गेलो. तिथं बाळासाहेब ठाकरेंना इथं त्यांच्या फ्लॅट होता त्यांचा साहेबांचा, त्या फ्लॅटकडे वळालो आणि मला कळलं नाही की माझ्या मागं दुसऱ्या गाडीची लाईन आहे. माझी गाडी पुढे गेली. माझी गाडी एकदम दिसायला भारी होती आणि तिकडे फटाकडे वाजले एकदम. आमच्या सगळ्यांच्या पुंग्या गाडी झाल्या नाही. म्हटलं आता हे काय आपल्याला समजले का साहेब. आम्ही सगळे घाबरलो गाडीतले. मग फटाकडे थांबले. मी गाडी पुढे घेतली. मी चालू होतो, गाडी पुढे घेतली आणि गाडी साईडला दाबली. तेवढंच मागं बघितलं तर बाळासाहेब गाडीतनं उतरून घरात चालले. माझ्या मागं पोलीसची गाडी, त्यांच्या मागं बाळासाहेबांची गाडी. म्हणजे मला माहितच नव्हतं की माझी गाडी त्यांच्या कॅनॉयमध्ये कधी घुसली. मीच त्यांच्या गाडीचं तिथं तेव्हा सारथ्य केलं, म्हणजे त्या लक्ष्मीनारायण चौकापासून तर त्यांच्या घरापर्यंत. माझी गाडी बघितल्यावर फटाकडे वाजले होते पहिले. नंतर ना मग मी खाली उतरून बघितलं, मागं बघितलं तर ते साहेब चाललेले. म्हणजे मला तेव्हापासून गाड्यांचा शौक आहे. आजपर्यंत भरपूर गाड्या झाल्या पाहिजे, 15-20 गाड्या केल्या मी आता. म्हणजे फार राजकारण असो, वैयक्तिक आयुष्य असो, जे काही करायचं ते आउट ऑफ द बॉक्स करायचं. एकदम बिंदास लाईफ. कारण इथं रिटर्न नाही परत. म्हणजे इथं नो चॅलेंज आयुष्य. म्हणजे काय म्हणतात ना, ते आयुष्याच्या गेलेल्या दिवसाला पुन्हा आपण म्हणलं की आजचा दिवस परत फिरून नाही येऊ शकत. त्यामुळे आलेला प्रत्येक क्षण मी रोज सकाळी 6 वाजता 6:30 उठतो मी रोज. 7 वाजता मी जिमला असतो. मी आता काल रात्री 2ला झोपलोय, पण मी 7ला सकाळी जिमला होतो. परवा दिवशी रात्री मला 2 वाजले झोपायला, पण सकाळी 7ला जिमला होतो. म्हणजे मला त्या सगळ्या गोष्टी आवडतात. ज्या गोष्टी मला आवडतात त्या गोष्टी मी एकदम दिल खोल के करतो. व्यायाम हा माझा अतिशय आवडता विषय, त्यामुळे मी व्यायाम कोणत्याही परिस्थितीमध्ये जातोच. आता तुम्ही भरभरून जगणं याबद्दल म्हणताय, पण मागील काही काळ बघितला तर असं एकंदरीत चित्र आहे की कुठंतरी तुमचे दिवस फिरलेत असं म्हणा, किंवा निगेटिव्ह आहेत, किंवा लोकसभेतला पराभव, किंवा आज तुमच्याकडे कुठलेही लोकप्रतिनिधी. लोकसभा लढलो ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. कारण माझ्यासोबत कुणीच नव्हतं. एकटा लढलो मी, एकटा. बाळासाहेब आंबेडकरांकडनं मला एकदा त्यांची वेळ भेटली फक्त. मग त्यांच्या मुलाची एकदा वेळ भेटली, त्यांच्या मिसेसची एकदा वेळ भेटली. 1-1 तास त्यांनी फक्त मला दिला. बाकी अख्खी निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवरती लढवली. माझा मतदारसंघ नसताना. मी राहतो शिरूर लोकसभेत. हा आता जिथं आपण बसलो खडकवासला लोकसभा.
म्हणजे विधानसभा. बारामती लोकसभा आणि जो मी लढायला गेलो तो पुणे लोकसभा. म्हणजे एकंदर माझा स्वतःचा मतदारसंघ नसताना मला 35,000 मतं पडली तिकडे. आणि मला काय होतं की मला पक्षामध्ये जो त्रास झाला मनसेमध्ये, मला तिथून बाहेर पडायचं होतं. कारण मी साहेबांना वारंवार या सगळ्या गोष्टी सांगायचो, मला त्रास होतोय, मला हे लोक जाणून बुजून त्रास देतात. नेमकं कोणी त्रास दिला? ही कोर कमिटी होती पक्षाची. म्हणजे त्यांची नावं काय घ्यायचे, ते संपलं, 1 वर्ष झालं. कोर कमिटी म्हणून होती. पण आता परत दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, दोन्ही पक्ष कदाचित एकत्र येतील, मग त्याच जुन्या सहकाऱ्यांसोबत युतीमधून तुम्ही काम करा. माझे त्यांच्या बरोबर मतभेद होते, मनभेद नव्हते. राजकारणामध्ये कधी कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणाबरोबर मनभेद नसावे, मतभेद असावेत. मतभेद हे जिवंतपणाचं लक्षण. मतभेद असले पाहिजे. माझे मतभेद होते, राजकीय मतभेद होते. उद्या जर इथं कुणाला वाटत होतं अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र येतील, याच्यातनं बसतात ना शेजारचे, आम्ही बसू की मग. आम्ही तर 18-20 वर्ष एकत्र काढलेत पक्षात एका. मला काय फरक पडतो त्यांच्यासंग बसायला? मी माझ्या पक्षाचीच भूमिका मांडणार ना. मी तिथं जरी गेलो तरी मी माझ्या पक्षाचीच वकिली करणार. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच वकिली करणार. मी त्यांच्या पक्षाची नाही करणार. त्यामुळे मला मत मांडताना, माझं विजन मांडताना मला माझ्या पक्षाचं मांडावं लागणार. त्यामुळे त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडे चर्चा करायची, करू, काय फरक पडत नाही. आता तुम्ही 3 टर्म नगरसेवक आहात आणि दीर्घ कालावधी राजकारणात तुम्ही राजकारणात सक्रिय आहेत. पण तुमच्या नंतर नगरसेवक झालेले रवींद्र धंगेकर आमदार झाले. तुमच्या नंतर नगरसेवक नाही. धंगेकर माझ्या आधी 10 वर्ष नगरसेवक आहे. आपण तुम्ही ज्या पद्धतीने मी आता 15 वर्ष झालं. धंगेकर 25 वर्ष नगरसेवक, मी 10 वर्ष आहे. धंगेकरला संधी मिळाली, धंगेकर आमदार झाले. पण धंगेकरांचे पक्ष किती झाले ते मोजले का? धंगेकर पहिले शिवसेनेत होते, नंतर ते मनसेत गेले, नंतर ते अपक्ष लढले, मग ते काँग्रेसमध्ये गेले, आता ते एकनाथ शिंदेचे पक्ष आहेत. म्हणजे त्यांची किती पक्ष झाले? आता एक गोष्ट अशी आहे की बरेच जे नेते आहेत ते आम्हाला विकास करायचा आहे म्हणून सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात. पण तुम्ही नेहमीच प्रवाहाच्या विरोधात लढत असता. म्हणजे तुम्ही मनसेत होते, तो विरोधी पक्ष, नंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे, तोही विरोधी पक्ष आहे. तर तुम्हाला नाही वाटत का कुठेतरी सत्ता असणाऱ्या पक्षात जावं? एका लाईनमध्ये बकरी चालतात वागण्याचा, ही सगळी बकरी आहे. ज्यांना वाटतं ना सत्तेच्या पक्षात जायचं, सत्तेच्या पक्षात जाणारे सगळे बकरी असतात. सत्ता आहे, विरोधात राहून काम करायचं, विरोधात राहून ताकद दाखवायची. मी विरोधी पक्षी नेता होतो, तरी सुद्धा मी ह्या कात्रजमध्ये कचऱ्यामध्ये ISO घेणारा देशातला पहिला नगरसेवक, महाराष्ट्रातला सगळ्यात उंच झेंडा पहिला बसवणारा नगरसेवक, पुणे महानगरपालिकेतली सगळ्यात मोठी शाळा करणारा मी नगरसेवक, 2 दवाखाने उभे करणारा मी नगरसेवक, 12 टनाच्या कचऱ्यापासून ते 50 टनाच्या कचऱ्यापर्यंत जाणारा मी नगरसेवक. ज्या सगळ्या गोष्टी मी नगरसेवक असताना केल्यात ना, विरोधी पक्षात बसून. असं नाहीये की सत्ताधारीच असलं पाहिजे. आता एक गोष्ट अशी होती की जेव्हा ठाकरे बंधूंचा विजय मेळावा झाला तेव्हा दोन्ही पक्षातील कार्यकर्ते नेते प्रचंड आनंदात आहेत. तर दुसरीकडे तुम्हाला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला तो एक फोटो व्हायरल होतोय की जिथं तुम्ही जेव्हा राज ठाकरेंना सोडलं होतं तेव्हाचा तो फोटो आहे आणि तिथं तुम्ही तिथं दोन्ही भावांना एडिट केलेला तो फोटो आहे. किंवा असा एक मीम व्हायरल होतोय की वोडाफोन मधून आयडियात आली आणि वोडाफोन आणि आयडिया एकत्र झाले. किंवा बऱ्याच गोष्टी की तुमच्याबद्दल बोललं जातं की फेसबुकचा खासदार किंवा अशा सगळ्या गोष्टींचे हे जे सगळं ट्रोलिंग तुमचं सुरू आहे, हे तुम्हाला असं वाटतं का की ट्रोलिंग घेत त्याचं ट्रोलिंग तर नरेंद्र मोदी साहेबांचं पण होतं, ट्रोलिंग देवेंद्र फडणवीसांचं पण होतं. त्यांना टरबूज म्हणतात लोक, मग काय झालं? नरेंद्र मोदींच्या आवाला म्हणतात लोक, मग काय झालं? एकनाथ शिंदे साहेबांना रिक्षावाला म्हणतात, मग काय झालं? ट्रोलरला काही नसतं, आई बाप काही नसतात त्याला. ट्रोलर हा ट्रोलरच असतो, तो नुसताच त्याला फक्त लोकांवरती टीका करायची. आणि त्यांनी मला वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं ना की राजसाहेब उद्धव साहेब एकत्र तो फोटो, मला वाटतं की ते माझ्यासाठी उलट चांगलं टाकलं. ते काय फरक पडला त्यामध्ये? मी दोघांसोबतही काम केलेलं आहे, शिवसेनेत पण काम केलंय, मित्र पण काम केलेलं आहे. त्यामुळे मला ट्रोल कुणी काय करायचं. आणि शेवटी कसं असतं की आपल्या मराठीत एक म्हणे बघा, लोक दगडी मारताना आंब्याच्या झाडाला मारतात, बाबळा झाडाला नाही मारत. मी ज्याला फळं चांगली असतात ना तिथंच दगडी मारली जातात. माझ्याकडनं काहीतरी सत्कार्य होणार असेल म्हणून मला ट्रोलिंग होते. बी पॉझिटिव्ह.
आता तुम्ही म्हणाले की मी विरोधी पक्षात राहणारा किंवा संघर्ष करणारा लोकप्रतिनिधी. तर आता येणाऱ्या काळात पुणे महापालिकेत जसं राज ठाकरे 2019ला म्हणाले होते की एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मला मतदान करा, तसं एक सक्षम विरोधी नेता पुणे शहरातला म्हणून तीच जी विरोधाची स्पेस आहे, कारण पुण्यात विरोधी पक्ष उरला नाही. महापौर का नाही व्हायचं? मला वाटतं मी विरोधी पक्षापेक्षा मला महापौर झालेलं पण आवडेल ना. तर मग तुमचा पक्ष किंवा तुमची आघाडी युती या सत्तेत येऊ शकतात हा तुम्हाला विश्वास आहे? राजकारणामध्ये कुणाला वाटलं होतं का की एकनाथ शिंदेना परत 20-60 जागा मिळतील म्हणून, अजित पवारांना 40 जागा मिळतील म्हणून? तसं वसंत मोरेला का नाही महापौर होता येणार? वसंत मोरे नाही महापौर झाला तर शिवसेनेचा महापौर होऊ शकतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर होऊ शकतो, का नाही होणार? कारण आज आम्ही ज्या पद्धतीने मी अभ्यास करतोय पुणे शहराचा, पुणे शहरामध्ये शिवसेना 2017 साली ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची प्रचंड अशी लाट होती, 100 नगरसेवक निवडून आले होते, त्यावेळेस 8,23,000 मतदान शिवसेनेला झालंय. मनसेला, मी मनसेमध्ये होतो, मनसेला 3,76,000 मतदान झाले. मग आता मनसे शिवसेना जर पुण्यामध्ये एकत्र झाली तर तो 11.5 लाखाचा एक पॅच तयार होतो, जो की भाजपच्या प्रचंड मोठ्या बूम मध्ये होता, 11.5 लाखाचा. आणि या पुणे शहरामध्ये 42 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 लाख मतांवरती होते, आमचे 11.5 लाख होते. 42 नगरसेवक आले होते. मग आमचे 20-22 झाले नगरसेवक असतील ना, ते पुण्याचा महापौर ठरवतात. आता तुम्ही म्हणताय तुम्ही परत महापौर होऊ शकता, याचाच अर्थ तुम्ही लोकसभा लढवली होती तर आता तुम्ही परत महापालिका लढवणार का नाही? असं त्याच्यामध्ये काय येतं? पराभव या आयुष्यामध्ये येत असतात, पराभवाची जास्त चिंता करायची नसते. आपण आपल्या पद्धतीने लोक आपल्याला मतदान करत असतात. मी 2 विधानसभा लढवल्या आतापर्यंत. पहिली विधानसभा 2009 साली लढवली, त्या टायमाला महादेव बाबर हे आमदार झाले. त्यावेळेस 2009 साली बोललं जातं की वसंत मोरेंमुळे महादेव बाबर आमदार झाले. कारण माझ्या पॅचमध्ये जिथं ज्या भागामध्ये मी उभा राहतो, मी निवडणूक लढवतो, त्या भागामधनं मला 17,000 मतं पडली होती आणि 9,000 मतांनी महादेव बाबर आमदार झाले होते. टोटल मला 33,000 मतं पडली होती. आणि आता सुद्धा ज्यावेळेस मी 2019ला उभा राहिलो परत एकदा मनसेतनं, तर त्यावेळेस मला 37,000 मतं पडली आणि फक्त 26 मतांनी चेतन तुपे आमदार झाले. असं म्हटलं जातं आता सुद्धा की दोन्ही आमदार होण्यामागे वसंत मोरे जात होता. मग आता एक मुद्दा असाही आहे की तुम्ही तुमची ब्लूप्रिंट साकारली राज ठाकरेंची, तुम्ही तुमच्या विकासाचे विजन मांडलं, जे प्रत्यक्षात साकार झालंय तेही मांडलं, पण अपेक्षा एवढं मतदान तुम्हाला होत नाही. तर मग माझा प्रॉब्लेम काय? माझ्या विधानसभा मतदारसंघाचा तुम्ही विचारताल तर माझा मतदारसंघ हा पुणे शहराचा शेवटचा आहे. म्हणजे तसं म्हटलं तर दक्षिण पुण्याकडनं पुणे शहराचा प्रवेशद्वार, आणि तसं पुण्यात न म्हटलं तर शेवटचा भाग, शेवट एकदम शेपटामध्ये मी येतो. आणि त्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये महानगरपालिकेच्या हडपसर विधानसभा, खडकवासला विधानसभा आणि पुरंदर विधानसभा, ह्या 3 विधानसभा माझ्या एकट्याच्या वार्डामध्ये. लोकसभेचा विचार केला तर माझ्या प्रभागामध्ये पुणे शहर लोकसभा, बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा, ह्या 3 लोकसभा 3 विधानसभा माझ्या वार्डामध्ये. त्यामुळे पूर्ण गठ्ठा माझ्या मागे राहत नाही. माझ्याच मतदारसंघातला काही भाग पुरंदरला मतदान करतो, माझ्याच मतदारसंघातला काही भाग हा खडकवासल्याला मतदान करतो, आणि मी जिथं राहतो तो माझ्या मतदारसंघातला भाग हडपसरला मतदान करतो. त्यामुळं मला आमदार आणि खासदार ह्या निवडणुका आल्या की मला तिकडं प्रॉब्लेम होतो, मला एक गठ्ठा मतदान होत नाही तिकडं. आता महापालिका निवडणुका जवळ आल्यात. कसबा पोटनिवडणुकीत महायुतीचे एक मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले होते हुईज दंगेकर, त्यानंतर दंगेकर आमदार झाले. आता परत महायुतीचे एक मंत्री नितेश राणे म्हणतायत कोण वसंत मोरे. तर मग त्याचे रूपांतर परत एका नव्या विजयात होऊ शकतं का? 100%. त्यांना कोण वसंत मोरे ते म्हटलेत ना, मग त्यांना कदाचित नंतर कळेल की पुण्याचे महापौर वसंत मोरे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2011 साली मी धनकवडी प्रभाग समितीचा प्रभाग अध्यक्ष होतो, धनकवडी प्रभाग समितीचा. आणि ते पण एकटा नगरसेवक असताना, मी सिंगल नगरसेवक होतोय या प्रभागात, आणि तरी सिंगल नगरसेवक असताना मी प्रभागाध्यक्ष झालो होतो. आणि त्या टायमाला बालाजीनगरच्या ब्रिजचं भूमिपूजन होतं. आणि त्यावेळेस 2011ला पुणे शहरामध्ये एक भयानक युती झालेली होती, आणि त्या भयानक युतीमध्ये दरवर्षी
वेगवेगळ्या पक्षाचा स्टँडिंग कमिटी चेअरमन झाला होता. आणि तिथं ते उद्घाटनाला आले होते अजितदादा पवार. अजितदादा पवार उद्घाटनाला आले ना, अजितदादा बोलले की बघा मी पिंपरी चिंचवडचा किती विकास केला, कारण माझ्याकडे एक हाती सत्ता आहे. तर तुमच्या या पुणे शहरामध्ये असं होतं की दरवर्षी स्टँडिंग कमिटी चेअरमन बदलतो, त्यामुळे मला पाहिजे अशी कामं तुमच्या शहरामध्ये करता येत नाही. बघा आता 5 स्टँडिंग कमिटी चेअरमन झाले. अरे नशीब म्हणले हे, इकडं मी बाजूला बसलेलो होतो, इकडे नशीब हे मनसेवाले बसले तिथं. मी प्रभाग अध्यक्ष असल्यामुळं मला त्या ठिकाणी अध्यक्षाची खुर्ची मला होती, त्यामुळे मी अध्यक्षाची खुर्ची बसतो. म्हणजे नशीब समजा हे मनसेवाले 7-8 आहेत ना, ते ह्यांना बी आम्हाला स्टँडिंग कमिटी चेअरमन पद द्यायला लागलं असतं. टिल्लू पक्ष काय म्हणले होते, टिल्लू पक्ष. अरे नशीब हे टिल्लू पक्ष ह्यांचे 7-8च नगरसेवक आहेत ना, त्या टिल्लू पक्षाला बी आम्हाला स्टँडिंग कमिटी द्यावी लागली असते. आणि ह्याच टिल्लू पक्षाचा नगरसेवक पुढच्या 4 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि 2011ला दादा बोलले होते, आणि 4 महिन्यांनी हाच टिल्लू पक्षाचा वसंत मोरे जो प्रभाग अध्यक्ष म्हणून त्या चेअरवर बसला होता, तोच पुणे शहराचा विरोधी पक्षनेता म्हणून बसला. मग राजकारणामध्ये राजकारणात काही होऊ शकतं, काही होऊ शकतं राजकारणात. जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात, तो वसंत मोरे महापौर का होऊ शकत? सध्या येथील मला उद्धव साहेब संधी. तुम्ही सलग 3 टर्म नगरसेवक म्हणून निवडून आले. कारण असं बऱ्याचदा बघितलं जातं की माणूस एखाद्या वेळेस निवडून येऊ शकतो, 2दा निवडून येऊ शकतो. तुम्ही हॅट्रिक नगरसेवक आहेत, तर सातत्याने तुम्हाला हे प्रेम का मिळतंय किंवा काय कारण आहे मागे? मला विषय असा आहे माझा की मला पहिल्या वर्षी मी सिंगल नगरसेवक मध्ये निवडून आलो, दुसऱ्या वर्षी मी डबल नगरसेवक मध्ये निवडून, तिसऱ्या वर्षी मी 4 मध्ये निवडून आलो. मला प्रत्येक वेळेस स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्रास दिला, प्रत्येक वेळेस माझा प्रभाग बदली केला. पण माझ्याकडे विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, कारण मी पुणे शहरातला पहिला नगरसेवक आहे ज्यांनी 15 वर्षात 16 गार्डन केले. मी 15 वर्षात 16 गार्डन करणारा नगरसेवक आहे. शिवाय माझ्या 2 दवाखाने आहेत, माझ्या 2 लायब्ररी आहेत, लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज तर विचारूच नका. आणि विशेषतः हे सगळं मी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझी शाळा पुणे महानगरपालिकेची ही पुणे शहरातली सगळ्यात मोठी शाळा आहे. म्हणजे दवाखाने तुम्ही जाऊन पाहिले तर 200 लोक रोज त्या ओपीडी मध्ये बसलेले असतात. म्हणजे 5 रुपयामध्ये आम्ही तिथं औषध उपचार करतो. इतके माझ्या अभ्यासिका तुम्ही पाहिल्या तर माझ्या अभ्यासिका ही देशातली सर्वात सुंदर अभ्यासिका म्हणून तिला नामांकन मिळालं. कचऱ्याच्या बाबतीमध्ये मी देशातला पहिला नगरसेवक झालो ज्यांनी कचऱ्यात ISO घेतला. टँकर मुक्त कात्रज मी निवडून आल्यानंतर 2 वर्षात केलं. कंटेनर मुक्त कात्रज करणारा मी पुणे शहरातला पहिला नगरसेवक आहे, कचरा कंटेनर. म्हणजे असे अनेक विषय मी दरवर्षी राबवत असतो आणि त्यामुळं लोकांना माझ्यामधला तो विकासाचा मुद्दा फार महत्वाचा वाटतो. आणि लोक मला या ठिकाणी कुठल्या पक्षाचा म्हणून निवडून देत नाही, विकास करणारा माणूस म्हणून एक मत लोक फिक्स करून टाकतात आणि मला निवडून देतात. पण मला वाटतं की जर पक्षाबरोबरच लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला जास्तीत जास्त माझ्या विचारांची लोक निवडून दिली तर मला माझ्या भागाबरोबर शहराचा पण विकास करता येईल. आता आपण तुमच्या प्रभागाचं समजू शकतो, तुम्ही एवढे प्रचंड विकास कामं मोजून दाखवली म्हणून निवडून देता. पण तुमच्या राज्यात क्रेज आहे, राज्याच्या कानाकोपऱ्यात तुमचे चाहते आहेत. काही झालं तरी वर्ष पुढे सरकतायत, पण तुमची क्रेज कमी होत नाही, तर काय कारण असेल? मी सोशल मीडियावरती सातत्याने ऍक्टिव्ह असतो आणि मला सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी मी जे करतो ते दाखवतो. तिथं ओनली काम, नो बकवास, फक्त काम, बाकी बकवास नाही करत मी. त्यामुळं मला वाटतं की लोक त्यामुळं मी सातत्याने सोशल मीडियावरती म्हणजे लोकांना कधी कधी आत्ता मी येताना फडगेट पोलीस चौकी समोर कैलास डेअरीत लस्सी पिली, खूप भूक लागली होती म्हणून लस्सी प्यायला मी बसलो आणि नेमकं ते कैलास डेअरी सिग्नलला आहे. इतकी सिग्नलला गाड्या थांबल्या की त्यांचा आतमध्ये लक्ष, प्रत्येक जण हात करायचा. ज्या माणसाला मी आयुष्यात कधी पाहिलं नाही तो माणूस मला पाहून हात करायचा. ही का? सोशल मीडिया. सोशल मीडियावरती माणूस मी लोकांना घरचा वाटतो. मी जे वेगवेगळे उपक्रम सोशल मीडियावरती राबवतो, दाखवतो, त्यामुळे माझी क्रेज कमी होत नाही, दिवसेंदिवस वाढत चालली. आज 9 लाख फॉलोअर्स असणारा देशातला मी एकमेव स्थानिक स्वराज्य संस्थांमधला लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मला वाटतं की इन्स्टा असन,
फेसबुक असेल, ट्विटर असेल, या सगळ्या विषयावरती माझ्या सहित मी स्वतः फेसबुक आजपर्यंत 2012ला मी पहिल्यांदा फेसबुक चालू केलं. 13 वर्ष झाली मी स्वतःची पोस्ट माझ्या फेसबुकची स्वतःची 13 वर्षात एकही मी पोस्ट कोणाकडे लिहून घेतली नाही. हो. मी स्वतः माझ्या पोस्ट करतो. हम्म. शब्दांकन अख्खं सगळं माझं स्वतःच असतं. शब्द ना शब्द त्याच्यातला मी माझा सगळं त्याच्यात जो कंटेंट लिहिला जातो तो कंटेंट सगळा माझा असतो, फोटो सहित. हे कसं सुचत म्हणजे बरोबर त्यावेळी ती जेव्हा आक्रमक गरज आहे तेव्हा आक्रमक भाषा, बरोबर. जेव्हा भावनिक गरज आहे तेव्हा भावनिक भाषा. म्हणून तुम्हाला ते एक त्याचं सूत्र माहिती होऊन गेलं. ट्रेंड कंटेंट रायटर ला जमत नाही एवढं तुम्ही चांगलं लिहिता. त्यामुळे तर माझी क्रेज आहे ना. लोकांना कदाचित कधी कधी असं वाटतं की मला तर वाटतं बघा, पुण्याच्या खासदार वंदनाताई चव्हाण एकदा मला मंत्रालयात भेटल्या होत्या आणि मी मंत्रालयात आम्हाला भेटल्या. मला आठवतंय माझं ड्रेसिंग त्या टायमाला मला लाल झब्बा घातलेला होता. लाल झब्बा, पांढरा पायजमा, पायामध्ये काळी आणि लाल पट्ट्याची चप्पल. मला त्यांनी पाहिलं आणि ताई मला म्हटल्या, वसंतराव तुम्ही ड्रेस डिझायनर वापरता का? म्हणलं नाही ताई. म्हणलं का? तर तुमचा हा ड्रेस कोड इतका छान वाटला मला, मी खूप छान ड्रेस कोड केलाय. मला वाटलं कदाचित तुम्ही ड्रेस डिझायनर वापरत असाल. मला अजिबात नाही. मी स्वतःवरती प्रेम करणारा माणूस आहे. त्यामुळं माणसाने नेहमी सातत्याने स्वतःवर प्रेम करावं. स्वतःवर प्रेम केलेल्या माणसाने की इतरांवर प्रेम करता येतं, जगण्याची मजा येते. त्यामुळं मला वाटतं की मी माझं स्वतःचं ड्रेसिंग मी स्वतःच करतो. माझं स्वतःच्या फेसबुकच्या पोस्ट मी स्वतः राईट करतो. सगळं मी स्वतः करतो. मी आजपर्यंत आयुष्यामध्ये कधी घरच्या माणसाला म्हणलो नाही माझी चप्पल पॉलिश करून दे. कधीच कुठल्या माणसाला बाहेर व्यावसायिकरित्या असेल बाहेर कुठं तर तिथं करतो, जो कमर्शियल विषय असेल. पण घरामध्ये रोज एक दिवसही असं जात नाही की ज्या दिवशी मी माझी चप्पल कुणाला पुसायला लावली आहे, माझी चप्पल कुणाला धुवायला लावली आहे. माझ्या व्यतिरिक्त मी कधी कुणाला देवाच्या समोरचा दिवा लावायला लावलाय. माझ्या व्यतिरिक्त मी कधी माझ्या ग्रामदेवतेचा दिवा लावलाय. मी स्वतः या सगळ्या गोष्टी मी स्वतः करतो. एक साधारण गृहीतक कसं आहे की राजकारणी हा कोल्ड ब्लडेड असतो, थंड रक्ताचा. पण तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या भावना, मानवीय भावना ज्या असतात त्या सगळ्या दिसतात. तुमचे इमोशन्स दिसतात, तुमच्या आक्रमकता दिसते. पण ह्या सगळ्या प्रवासात अशी एखादी घटना घडली का जेव्हा तुम्ही लोकांचे अडचणी सोडवतात, पण ती अडचण किंवा ती मुवमेंट बघून तुम्हाला स्वतःला आतून प्रचंड वेदना झाल्या किंवा ते बघून स्वतःला गहिवरलं, वाईट वाटलं खूप? कोरोना काळातलं असेल. असे खूप प्रसंग आहेत. खूप प्रसंग आहेत असे की ते प्रसंग कधी कधी आठवले ना तरी पण पोटात गोळा येतो. म्हणजे माझ्या इथं एक कचरा पेटी होती. म्हणजे मी कंटेनर मुक्त कात्रज करण्याचा निर्धार का केला? माझ्या इथं कात्रज नवीन वसाहतला भाग आहे, झोपडपट्टी सदृश्य भाग आहे, चांगली लोक राहतात सगळे. आणि तिथे एक कंटेनर होता समोरच्या बाजूला, कचरा कंटेनर. आणि कचरा कंटेनर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला होता. तर एक आई, ती एक महिला असेल, ती कचरा घेऊन आली रात्रीची. 10-10:30 वाजलेले होते. 10-10:30 वाजता ती कचरा घेऊन वसाहतमधनं बाहेर पडली आणि समोरच्या बाजूला तो कचरा कंटेनर होता. ती कचरा कंटेनरवर कचरा घेऊन चालली होती. अचानक एक 2 व्हीलर आला, इतका फुल स्पीडने आला. पल्सर गाडी होती आणि त्या गाडीने तिला उडवली. ती जागेवरती मेली ती बाई. त्यानंतर मग आम्ही तिचं पोस्टमार्टम वगैरे झालं. रात्री उशिरा पहाटे तिचा अंत्यविधी होता. तर तिचं ते एक छोटं पोरगं होतं. ते पोरगं इतकं ओरडत होतं त्या स्मशानभूमीमध्ये, आई तुला कुणी मारलं ग, मी त्याला सोडणार नाही, मी हे करणार नाही. इतकं स्मशानभूमीमध्ये असा एक माणूस, कदाचित त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या दगडांना सुद्धा पाजर फुटला असेल. कारण ती स्मशानभूमीतली भयान शांतता, ते ओरडणारं त्या पोराचा आक्रोश, एकटंच पोरगं होतं ते. आणि ती आई मेलेली बघतोय आम्ही. ते पोरगं इतकं रडत होतं. ते प्रत्येक जण, आम्ही सुद्धा भयंकर रडलो त्या दिवशी. पण तिथून मी काय घेतलं, तिथून डोक्यात घेतलं कात्रज कंटेनर मुक्त करायचा. आणि मी कात्रजमध्ये एक सुद्धा कंटेनर ठेवला नाही. दारादारामध्ये लोकांचे मी कचरा न्यायला रॅक पिकर्स चालू केले. आज कात्रज, निर्मळ कात्रज, देखणं कात्रज, पहिला प्रकल्प मी त्या चालू केला आणि अख्खं 100% कात्रज कंटेनर मुक्त करून दाखवलं. या पुणे शहरामधला पहिला प्रभाग झाला जो कंटेनर मुक्त झाला. एक महिला
तिकडे एक्सपायर झाले आणि त्याच्यातून मग मी हे घेतलं आणि तिथून पुढं मग कंटेनर मुक्त कात्रज करू शकलो. असे अनेक प्रसंग आहेत आयुष्यामध्ये घडले आहेत. सध्या मराठीच्या प्रश्नावरून मुंबईत आंदोलन होत आहे. मुंबई आणि पूर्ण MMRDA परिसरात मराठी भाषा, मराठी माणूस संघर्ष करतोय, अस्तित्वाचा संघर्ष करतोय, असं सगळं वातावरण आहे. तर उद्या उठून हीच वेळ पुणे शहरात येऊ शकते का? नाही येऊ शकत पुण्यात. पुण्यात येऊ शकणार नाही, कारण मुंबईला जो वरळीला दणका दिलाय ना मराठी व्यापाऱ्यांनी किंवा मराठी शिवसेना मनसे एकत्र आली तिथं आणि जो मोर्चा काढला ना त्या मोर्चाची धास्ती पुण्यामध्ये सुद्धा आहे. मग मला नाही वाटत की पुण्यामध्ये व्यापारी वर्ग कुठं अशा करल म्हणून. आणि त्यांनी जर तसं केलं तर आम्ही त्यांना पण उत्तर देऊ. आम्ही पण आमच्या मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरू ना. पण मला वाटत नाही की पुण्यामध्ये ती वेळ येईल. आता बऱ्यापैकी राजकारण हे तरुणाईकडे शिफ्ट झालेलं आहे. तर अनेक लोक आता जो सध्या संपूर्ण राज्यात विरोधाची स्पेस निर्माण झाली की सगळे नेते, सगळे प्रस्थापित हे सत्ताधारी पक्षात आहेत. तर ज्या तरुणांना राजकारणात भविष्य निर्माण करायचे, त्यांनी तुमच्यासोबत, तुमच्या पक्षासोबत या वयासाठी त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? त्यांना काय आव्हान करणार? मग ज्याला राजकारण करायचं असतं ना त्याला राजकारणात ये अशी म्हणायची गरज पडत नाही. राजकारण आहे ना हा एक किडा आहे. ते म्हणतात ना नेहमी ते अंगात आलं की वाजायला लागतं. तसं आहे. निवडणुका जर वाजायला लागलं की ते ऑटोमॅटिकली अंगात येतं. त्यामुळं कुणाला ये बाबा राजकारणामध्ये, ये बाबा माझ्या पक्षामध्ये, ह्या मताशी मी सहमत नाही. राजकारणात ये म्हणायचे काही कुणाला गरज नाही पडली पाहिजे. बरोबर माणसाने ज्याच्या अंगामध्ये ते गुण असतात, त्याच्या रक्तामध्ये ते गुण असतात, तो बरोबर त्या दिशेने जातो. त्यामुळं मला तरुणांना सांगावं लागेल की बाबा राजकारण हा चांगल्या माणसांसाठी सुद्धा आहे, नुसतंच वाईट माणसांसाठी नाहीये ना. की जी लोक आता तुम्ही बघताय, कोण ठोसे मारतय, कोण ओमफट स्वाहा करतय, कोण काय करतय, ह्या अशा करणाऱ्या लोकांसाठी नाही ना राजकारण. राजकारण विकासाच्या मार्गावर जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आहे. त्याच्यामध्ये आमच्यासारख्यांना लोक मोजतात ना. विकास कात्रज म्हटलं तर विकास आणि विकास म्हटलं तर वसंत मोरे, हे समीकरण नाही. आता तुम्ही ठोशे मारतायत, आमदार म्हणताय, पण मला मागे रॉड दिसतोय, आसूड दिसतोय, तो गरिबांसाठी, गरिबांच्या गाडी विरोधात. पडली असं ती बरेच उदाहरण आहेत. हे जे अधर आहेत ना हे फक्त गरिबांसाठी वापरली जातात. ज्या वेळेस एखाद्या गरिबावरती अन्याय होतो त्यावेळेस यांचा खुलके वापर होतो. झालेलं आहे बघा, वेगवेगळे बघा किती अजून मातीने भरलेला आहे. या सोडाचा पण वापर होतो, स्टिकचा तर सातत्याने वापर होत असतो. त्याने मला वाटतं की हे ते बॉक्सिंग किटचं ते मला एक जणांनी बॉक्सिंग किट दिले. मला वाटतं हे सगळं विषय जो आहे ना हा ज्या ज्या ठिकाणी गरिबांवरती अन्याय होतो ना तिथेच याचा वापर होतो, इतर ठिकाणी नाही वापर होतो. आता आपण आपल्या पॉडकास्टच्या रॅपिड फायर राऊंडकडे येऊया. उद्धव ठाकरे की राज ठाकरे? आता तर उद्धव ठाकरे. कात्रज की पुणे? तसं म्हटलं तर बघा, घार उडती आकाशी तिचे लक्ष मात्र पिलापाशी. माझं व्हिजन जरी पुणे शहर असेल तर लक्ष कात्रजवर असणार. ओके. लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली. एकीकडे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, दुसरीकडे भाजपचे मुरलीधर मोहोळ. तर तेव्हाची प्रतिस्पर्धी विरोधक म्हणून कोण अधिक उजवा तुम्हाला वाटतो? नाही, कोण नाही, दोघही नाही. दोघही दिसवमाल बसव धंदा आहे. दोघही फसवतात लोकांना. काही नाही, मला सगळं माहिती आहे. दोघांबरोबर एका बरोबर 15 वर्ष काम केले, एका बरोबर 10 वर्ष काम केले. मुरली अण्णामुळं 10 वर्ष सभागृहामध्ये होते आणि धंगेकर 15 वर्ष सभागृहामध्ये होते. त्यामुळं मला माहिती आहे जनतेसाठी कोण काम करत आहे. जनतेसाठी तुम्ही नुसतंच वारणामध्ये लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज केले म्हणजे विकास झाला असं होत नाही. तुम्ही हे करा ना. लोकांचे प्रश्न आहेत, लोकांचे दवाखान्याचे प्रश्न आहेत. 2 व्हीलरवर बसून प्रश्न सुटतात तसे हेक्टरमध्ये पण सुटतात. असं नॉडीमध्ये बसून गेलं तरी पण सुटतात. नुसतं तुम्ही दाखवणार, आम्ही दाखवायची गरज नाही ना. आम्ही गाडीतून उतरलो की लोक ओळखतात. 88 दिसली की लोक ओळखतात वसंत मोरे म्हणून. त्यामुळे मला वाटतं की काय काय उपयोगाचं नाहीये. त्यांना त्यांचं नशीब साथ देतंय. माझं नशीब पण कधीतरी मला साथ देईल आणि मग मी पुण्याचा विकास करून दाखवेल. तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही व्यक्त होताय त्या पद्धतीने तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून चांगलं काम करू शकता की तुम्ही लोकसेवक जे विदाऊट तुम्ही कुठलेही पद असताना काम करताय. तर मग तुम्ही लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक यापैकी काय निवडणार?
ते लोकप्रतिनिधी असेल तर लोकसेवक होता येतं ना. हम्म, लोकप्रतिनिधी होणं फार गरजेचं आहे. हम्म, लोकप्रतिनिधी तुम्ही झालात तर तुम्हाला लोकसेवा करता येते. नाहीतर मग तुम्ही नुसतं बाहेर बसून उपोषण करून नाही होत काय का. हम्म. त्याकरता तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हावं लागेल. तुम्हाला हाऊसमध्ये तुमचा आवाज घुमवावा लागेल. सभागृहामध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न मांडावे लागतील. तुमच्या पक्षाची बाजू मांडावी लागेल. तर मग तुम्ही चांगले लोकप्रतिनिधी झालात तर चांगले लोकसेवक पण होऊ शकता. थँक्यू सर. तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि खूप चांगल्या पद्धतीने जे अनेक गोष्टी, अनेक प्रश्न जे जनतेच्या मनात होते, जनतेला माहीत नव्हते, ते या निमित्ताने लोकांना माहीत झाले आणि ती संधी तुम्ही आम्हाला दिली, यासाठी तुमचे खरंच आभार. धन्यवाद.